आता देशाटन करावं लागेल, फिरावं लागेल, स्थलांतर करावं लागेल, कारण की थोडंसंच अन्न घरामध्ये आहे. मी जर काम धंदा करून काही अन्नधान्य नाही आणले तर पुढे वर्षा ऋतू येतोय, 4 महिने कसे जातील? त्यामुळे तू घरी थांब, मी 6 महिने बाहेर जातो. प्रभावती म्हणायला लागली, मग मला पण घेऊन चला. अगं म्हटले, मीच कुठे जाणार मला माहिती नाही, मी तुला कुठे नेऊ? म्हणे, स्वामी तुम्हाला माहिती नाही का, मी तुमचा चेहरा पाहिल्याशिवाय, तुमचं दर्शन घेतल्याशिवाय थुंक सुद्धा गिळत नाही. मग पाणी कसं पिल आणि जेवण कसं त्या ठिकाणी करेल, मी जीवन कसं जगेल? मला माहितीये प्रभावती, तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे, खूप प्रेम आहे, मला माहिती आहे. म्हणून मी एक व्यवस्था केलेली आहे त्यासाठी. मी बाजारातून चित्रकाढा करून माझं एक सुंदर चित्र बनवून आणलेलं आहे. आणि बघ, त्याला छान मडवून सुद्धा आणलेलं आहे मी, एक फ्रेम मध्ये चौकटीत त्याला मडवून आणलेला आहे. हा फोटो पाटावर ठेव, बघ हुबेहूब काढलेला आहे का नाही? पूर्वीचे चित्रकार कॅमेरा नव्हता महाराज, हुबेहूब माणसाचं चित्र काढायचे. म्हणजे हो, मग या फोटोकडे बघून घ्यायचं आणि नंतर मग तुला काय तुझा त्या ठिकाणी धर्म पाडायचा तो पाडायचा. म्हणे ठीक आहे. तो प्रभाकर कामाला निघून गेला, ऐकतायत ना तुम्ही? तो निघून गेला. हिची रोजची दिनचर्या, पाटावर तो फोटो ठेवलेला आहे, फोटोच्या समोर आतरून टाकायचं, तिथे झोपायचं. सकाळी उठली की उठल्याच्या नंतर असे डोळे पुसले की पतिदेवाय नमः, आहे की नाही? आता पतीला नमस्कार नाहीये महाराज, आता पतीला नमस्कार नाही, पतीलाच पत्नीला नमस्कार करावा लागतो. जय देव जय देव जय माझी बायको, तुझे जे सांगशील ते ते मी ऐकू. माझे भाऊबन तुझे नौकर चाकर, तुझे भाऊबन माझे देव ईश्वर. जय देवा. आरती लिहून मागू नका, कोणी भेटणार नाही. तिच्या पाया पडावं लागतं. जाऊ द्या, त्यांच्याकडे बघायचं आणि बघितल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी थुंकी गिळायची, पाणी प्यायचं, आंघोळ वगैरे. दरवाजाची कडी जर आतून तिने लावली प्रातविधी उरकल्याच्या नंतर, तर ती दरवाजाची कडी कोणी कितीही आवाज दिला तरी उघडत नव्हती. स्त्री ही घरात खरी शोभून दिसते, कीर्तनाच्या मंडपात शोभून दिसते, भागवताच्या मंडपात शोभून दिसते, तसं लग्नात पण शोभून दिसते. याच्या व्यतिरिक्त न बोललेलं बरं. ती कर्तव्य त्या ठिकाणी करत असताना आपलं प्रातविधी उरकला की घरातच त्या ठिकाणी नवऱ्याच्या फोटोसमोर तासन तास बसून राहतो, घरातलीच कामं करत होती. सज्जनांनो, अशा प्रकारे जवळपास 6 महिने लोटले आणि 6 महिने लोटल्याच्या नंतर रोजची दिनचर्या चाललेली आहे. जेवायला बसत असताना अगोदर ताट वाढायची, नवऱ्याच्या फोटो समोर ठेवायची, हातामध्ये पाणी घ्यायची आणि माझ्या नवऱ्याला वासुदेव मीच करून देते म्हणून व्यानाय स्वा प्राणाय स्वा अपानाय स्वा तीच म्हणायची. आणि पाणी सोडल्याच्या नंतर 15 मिनिटं नवरा जेवतोय अशी कल्पना मनात त्या ठिकाणी भाकीत होती आणि नंतर मग 15 मिनिटांनी जेवत होती. 6 महिन्याच्या नंतर नवऱ्याच्या फोटो समोर जेवणाचं ताट ठेवलेलं आहे, हातामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्या ताटाला आता पाणी फिरवणार, फिरवलं नाही बरं का अजून, ताटाला पाणी फिरवणार. तेवढ्यामध्ये तिचा नवरा प्रभाकर दरवाजाच्या जवळ आला आणि त्याने बाहेरून कडी वाजवली, दार उघड बाई, आता दार उघड. प्रभावती, अगं मी आलोय प्रभाकर. हातामध्ये पाणी घेतलेलं आहे. आता तिच्या समोर धर्म संकट आहे. गोपिका कृष्णा भगवंताला विचारतायत, देवा आता तुम्हीच सांगा, त्या प्रभावतीने ताटाला पाणी फिरून घ्यायला पाहिजे का दरवाजाची कडी उघडायला पाहिजे? आता ज्यांची ज्यांची कडी उघडली त्यांनी राहू द्या, ज्यांच्या उघडलेल्या नाही त्यांनी सांगा काय करायला पाहिजे. ताटाला पाणी फिरून घ्यायला पाहिजे का दरवाजाची कडी उघडायला पाहिजे? मागचे लोक गेले म्हैस पाण्यात. काय वाटतं तुम्हाला?
बरम्मत ले लोग आता क्या करना चाहिए, दरवाजे की कुंडी खोलनी चाहिए या वासुदेव कर लेना चाहिए, पहिले पाणी फिरवून घ्यायला पाहिजे। दरवाजाची कडी उघडायची असेल तर असा हात करा आणि पाणी फिरवायचं असेल तर असा हात करा। काय करायला पाहिजे, इकडे 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 काय करायला पाहिजे, फिरवलं पाणी। एक माणसं अपक्ष आहेत, तुम्हाला काय वाटतं काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, कडी उघडायला पाहिजे, कडी उघडायला पाहिजे। बापरे, हा फिरवलं पाणी, पाणी फिरवायला बघा। अजून एक चान्स, काय करायला पाहिजे, पाणी फिरून घ्यायला पाहिजे। जाऊ द्या, आता मी माझं बोलतो, ज्याचं उत्तर बरोबर असेल त्याने आपली आपली पाठ थोपटून घ्यायची, आणि जर चुकलं असेल तर समजायचं नवीन काहीतरी शिकायला मिळालं। गोपाल कृष्ण म्हणायला लागले, गोपिकांनो काय साधारण प्रश्न विचारला म्हटले तुम्ही, काय एवढं विशेष आहे, हातामध्ये जरी पाणी असलं तरी आता ताटाला पाणी फिरवायची गरज नाहीये। चित्रातला पती हा चित्रातला हाडा मासाचा पती जर ओरिजिनल दरवाजावर आलेला आहे ना, मग आता पाणी फिरवलं काय नाही फिरवलं काय, पहिले दरवाजाची कडी उघडायला पाहिजे। गोपिकांना आनंद झाला, म्हणे वा 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 वा, बरोबर उत्तर दिलं तुम्ही। आणि मग मी आहेच तितका हुशार, मग देवा आता तू आमचं नीट ऐक, तू म्हणतोस ना की घरी जा, घरी तुमचा पती आहे, तो माझा अंश आहे, देवा तो तुझा अंश आहे, पण जन्मोजन्मीचा आमचा तू, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, पितामहश्च जगतो माता धाता, पितामह गतिर्भ्रता प्रभू साक्षी निवास शरणम श्रुत। अरे सर्व काही तू जर असेल आणि ह्या द्वापार युगामध्ये त्या ठिकाणी पूर्ण अवतार घेऊन आलेला असेल, तर मग तुझ्या अंश असलेल्या त्या नवऱ्याकडे आम्हाला तू का पासवतोस, तुला सोडून आम्ही जाणार नाहीत। भगवंताने सुद्धा खाली मान घालावी, एवढ्या त्या गोपिकांचं त्या ठिकाणी प्रेम होतं महाराज। ठीक आहे, तुमची इच्छा काय, म्हटले आमची एकच इच्छा आहे की तुम्ही 6 महिन्याची रात्र करावी, आणि योगमायाच्या आश्रित होऊन ती 6 महिन्याची रात्र गेल्याच्या नंतर आम्हा गोपिकांच्या बरोबर स्वतंत्र एक रूप धरावं, आणि आमच्या बरोबर तुम्ही रास खेळावी, महारास त्या ठिकाणी खेळली जावी, अशी आमची इच्छा आहे। म्हणे ठीक आहे, मी तुम्हाला आश्वासन देतो, शब्द देतो की योग्य वेळ येऊ द्या, मी 6 महिन्याची रात्र करेल आणि तुम्हा सर्वांच्या इच्छा त्या ठिकाणी पूर्ण करेल, असा शब्द त्या ठिकाणी दिला। आणि ह्या ठिकाणी ही वश्रार लीला थांबते महाराज। पुढे पुढे एकदाचा प्रसंग आहे, शुकदेवजी मला सांगतायत की भगवान अपि तत्रैव बलदेवेन संयुक्त, भगवान श्रीकृष्ण वृंदावनामध्ये बलिराम दादांसह त्या ठिकाणी फिरत असताना त्यांना नंद बाबा आणि अजून काही त्यांचे सहकारी गावामध्ये हातामध्ये चोपडी, डायरी, वही, पेन घेऊन वर्गणी जमा करत असताना दिसले। घरोघरी जाऊन वर्गणी जमा करण्याची पद्धत द्वापार युगाच्या अगोदरची आहे महाराज, चंदा जमा करणं म्हणतात त्याला। तर ती वर्गणी जमा करत असताना दिसले, आणि वर्गणी जमा करणाऱ्या आपल्या पिताश्रींच्या जवळ दोघी बंधू त्या ठिकाणी गेलेले आहेत, म्हणतात की कथेता मे पिता कोयम संभ्रमो वा उपगताः किं फलम कस्य उद्देश्य केन वा साधत सेवकः। हे पिताश्री, ही वर्गणी तुम्ही का जमा करतायत, त्या वर्गणी जमा करण्याचा उद्दिष्ट काय, आणि वर्गणी जमा केल्यानंतर जे काही तुम्ही करणार आहात तर त्याचं किम फलम कस्य उद्देश, काय फळ असेल त्याचा उद्देश काय आहे। तेव्हा नंदराजाने सांगितलं की बाबा, ही वर्गणी जमा केल्याच्या नंतर आपण इंद्र याग करतो, इंद्रासाठी मोठा यज्ञ करतो, इंद्राची पूजा केली जाते, त्याचा अभिषेक केला जातो, त्याच्यासाठी हविष्यान्य यज्ञामध्ये त्या ठिकाणी टाकलं जातं।
इंद्र प्रसन्न होतो, मग तो मेघांना आज्ञा करतो, वर्षा होते आणि वर्षा झाल्याच्या नंतर